हा जीवन प्रवास अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरू शकतो, कारण ही जी त्यांची भ्रमती होती, ही भ्रमती अतिशय खडतर मार्गातनं जाणारी अशी होती. प्रवाहाच्या सोबत सर्वच पोहतात, पण प्रवाहाच्या विरुद्ध पोहताना जी ताकद लागते, ती ताकद त्यांच्यामध्ये होती आणि ती ताकद असल्यामुळेच ते शून्यातून विश्व निर्माण करू शकले. त्यांचं एक जे जीवन आहे हा एक चालता बोलता चित्रपट मला वाटतो, कारण जो नायक असतो चित्रपटामध्ये तो असाच गरजू गरीब असतो आणि मग तो काहीतरी बनतो. पण हा ॲक्च्युअल चित्रपट, हा जो खरा चित्रपट आम्ही आमच्या घरामध्ये बघितला, तो घडताना बघितला, तो बनताना बघितला. एखाद्या विद्यापीठामध्ये जाऊन जसं आपल्याला शिक्षण मिळतं, आमच्या घरामध्येच एक विद्यापीठ चालत होतं आणि आई वडिलांच्या रूपाने आम्हाला असे गुरुजन लाभले की ज्यांनी संपूर्ण आयुष्यभर आम्हाला एक जाणीव दिली की स्वप्रयत्नाने स्वकष्टाने एक डायरेक्शन ठेवून जर आपण राहिलो तर जगामध्ये सर्व काही मिळवता येऊ शकतं. माय लाईफ इज माय मॅसेज या स्वरूपाचं माझं जीवन म्हणजे माझा प्रवास आहे आणि तो तुम्ही बघा आणि त्यातनं तुम्ही शिका. या प्रकारे आम्ही शिकत गेलो. आम्ही त्यांचे कष्ट बघितले, आम्ही त्यांच्यामध्ये असलेला ध्येयवाद बघितला, ज्या प्रकारे त्यांचा प्रवास सुरू होता. त्यांचं जे जीवन आहे हे अतिशय संघर्षमय जीवन राहिलेलं आहे, अतिशय खडतर प्रवास त्यांचा झालेला आहे. हा जो ध्येयवाद आहे, ही जी उमग आहे, ही जी त्यांच्यामध्ये असलेले संस्कार त्यावेळेसचे आहेत, तेच संस्कार, तीच उमग, तीच वैशिष्ट्ये त्यांनी जन्मभर सांभाळली, जोपासली, वृद्धिंगत केली आणि तेच संस्कार त्यांनी आमच्या पिढीला दिले की काही असंच घ्यायचं नाही, श्रम करायचे आणि श्रमातनं जो निर्माण होईल संपत्ती, कीर्ती, विद्वत्ता, ती चिरकाळ टिकणारी राहते, तिला कोणी अबाधित करू शकत नाही आणि त्याचं सौंदर्य हे फुलणारं, उमलणारं आणि सर्वीकडे अफाट त्याचा प्रसार होणारं राहतं. म्हणून चिरकालीन गोष्टी करा, अशा गोष्टी करा की ज्याच्यामुळे त्याचा इम्पॅक्ट तुमच्यावरच नाही, जगावर राहील, समाजावर राहील. तुम्ही स्वतःचेच नाही तर तुमच्या गावाचे, तुमच्या बाजूबाजूला असणाऱ्या सगळ्यांचे तुम्ही ऋणी राहाल. अनेक अशा गोष्टी आहेत ज्या निरंतर मनावर संस्कार करून गेल्या. वडील म्हणून जसं त्यांचा आमच्यावर इम्पॅक्ट होता, त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे हे बहुआयामी असं व्यक्तिमत्व होतं. म्हणजे ते कधी शिक्षक म्हणून फक्त राहिले नाहीत, पण बाकी पण आघाडीवर ते सतत पुढे असायचे. त्यामधली एक आघाडी म्हणजे राजकारण आणि त्यामुळेच ते ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष आणि इथनं संपूर्ण जी मुवमेंट आहे काँग्रेसची ती पुढे रेटण्याचं, पुढे चालवण्याचं काम त्यांनी केलं. इंदिरा गांधींपर्यंत त्यांनी त्यांचा संवाद ठेवला. इंदिराजींनी स्वतः त्यांना अप्रिशिएट करणारे पत्र त्या काळात दिले. ज्या काळामध्ये काँग्रेसपासनं सगळे लोक दुरावले होते, त्या काळामध्ये त्यांनी इंदिरा गांधींना साथ दिली. मला आठवतं असे 2 प्रसंग त्यांच्या लाईफमध्ये आले की त्यांनी जर विचार केला असता तर ते राजकारणामुळे खूप मोठे झाले असते. 2 वेळेला त्यांना आमदारकी तिथे ऑफर झाली आणि असे होतं की त्यांनी ते घ्यायचं आणि उभं राहायचं. पण मी एक शिक्षक आहे, मी एक प्राध्यापक आहे आणि हे माझं क्षेत्र नव्हे, माझं क्षेत्र समाजकारण आहे आणि राजकारण हे समाज डेव्हलपमेंटसाठी आहे, ना की स्वतःच्या वृद्धिंगत स्वार्थासाठी. हा त्यांचा मानस होता. म्हणून त्यांनी आपला स्वतःकरता काही न करता बाजूच्याच गावचे शेंदूरजना घाटचे महादेवराव आंडे, जे अतिशय सशक्त शेतकरी आणि उच्चभ्रू सक्षम उमेदवार होते, त्यांना पुढे आणलं आणि सांगितलं की तुम्ही उभे राहा, मी तुमच्या पाठीशी आहे आणि त्यांना निवडून आणलं. दुसऱ्या वेळेला त्यांना जेव्हा ही संधी मिळाली तेव्हा कोकिळाबाई गावंडे, ज्या दर्यापूरच्या होत्या,
त्यांना त्यांनी वरुडला आणलं आणि म्हटलं, दादी तुम्ही उभे राहा, कारण आम्हाला इथे कुठला उमेदवार दिसत नाही आहे आणि मी तुमच्यासोबत आहे. गोकुळाबाई गावंडे पण निवडून आल्या. जतीरामजी बर्वे यांना तिथनं खासदारकीमध्ये निवडून आणण्यामध्ये बाबांचा सक्रिय सहभाग राहिला. नरसिंहरावांशी त्यांचे अतिशय सलोख्याचे संबंध राहिले. नरसिंहरावांनी जेव्हा रामटेक कॉन्स्टिट्युएन्सी चूज केली तेव्हा संपूर्ण प्रचार यंत्रणा बाबांच्या हातामध्ये होती. एक प्रसंग मला सांगावासा इथे नमूद करावासा वाटतो. त्यावेळेला एक एक गोष्टीचं टिपण घेणे आणि एकेका गोष्टीची नोंद ठेवणे. कुठली गाडी कुठे गेली, तिला किती डिझेल लागलं, किती पेट्रोल लागलं, किती पैसे दिले, किती पैसे वापस आले, याचा संपूर्ण हिशोब ते ठेवायचे. आणि जेव्हा ही संपूर्ण कॅम्पेन संपली तेव्हा ते दिल्लीला गेले. नरसिंहराव त्यावेळेला आजारी होते. तेव्हा त्यांनी त्यापैकी जे राहिलेले पैसे आहेत ते त्यांना परत केले आणि तो हिशोब परत केला. ह्याच्या ज्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या त्या मनावर संस्कार देत गेल्या, त्या आम्हाला शिकवत गेल्या, त्यातनं आम्ही घडत गेलो. शिक्षणामध्ये सर्वोच्च स्तराला जायचं, जे काय करायचं ते अल्टिमेट एक्सलन्स ठेवून करायचं. आपले गोल्स हे मोठे ठेवायचे आणि कुठेही इन्फिरिटी कॉम्प्लेक्स आपल्यामध्ये निर्माण होऊ द्यायचं नाही की आपण एका छोट्या गावातले आहोत किंवा एका छोट्या खेड्यातले आहोत. हे कुठेही कॅरी करायचं नाही आणि आपलं 100% आपल्या कामामध्ये द्यायचं, म्हणजे तुम्हाला त्यातनं आपोआपच प्रतिष्ठा मिळते. हे त्यांचं म्हणणं होतं. ते नेहमी म्हणायचे की क्षण सुवर्णांचे, की प्रत्येक क्षण हा सुवर्णाचा आहे, प्रत्येक क्षण हा महत्त्वाचा आहे, तो आपण कसा घालवतो ते महत्त्वाचं आहे. ते नेहमी सांगायचे, रंग तसा संग, जशी तुझी संगत राहील तसा तुझी भरभराट होईल. ते म्हणायचे की आटलेल्या विहिरीमध्ये आपण पाणी बाहेरून किती पण टाकलं तरी ती विहीर काही भरणार नाही. म्हणून तो निर्जर झरा आतून लागायला पाहिजे, आतून तो झरा निर्माण व्हायला पाहिजे. म्हणून जे काय करशील त्यामध्ये ते झरे फोडत जा. समाज गोळा करण्याची, मित्र गोळा करण्याची त्यांची नेहमीच सवय राहिली. आमच्या आईनी त्यांना अगदी साथ दिली प्रत्येक वेळेला. म्हणजे उत्साह सोहळा आमच्या घरी नेहमीच राहायचा. कधी 25 लोक जेवायला, कधी 50 लोकांची टीम, कधी राजकारण समाजकारण हे करताना कुठेही त्रागा न करता, त्रास न करता आईने त्यांना साथ दिली. आणि त्यामुळे त्या दोघांना बघून आम्ही घडलो. तिन्ही भाऊ आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतो. प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रामध्ये काम करून आपापलं नाव निर्माण करण्याचा आम्ही लोक प्रयत्न करतो आहे. पण त्याचे मुळं वरुडमध्ये रुजलेले आहेत, त्यांचे मुळं आमच्या घरामध्ये रुजलेले आहेत, आमच्या आईवडिलांच्या पायाशी रुजलेले आहेत. हे समाजापर्यंत पसरावं, हे लोकांपर्यंत पसरावं. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही रोल मॉडेल्स असतात. आमच्यासाठी आमचे आईवडील हे रोल मॉडेल्स आहेत. कोलंबस आपल्याला माहिती आहे की त्यांनी अमेरिका शोधून काढली आणि अगदी विरुद्ध दिशेने तो गेला. पण असे अनेक कोलंबस समाजामध्ये आहेत जे आपापल्या प्रतीने काम करत असतात. वडिलांचं जे व्यक्तिमत्व आहे ते सांगताना मला आवर्जून सांगावं असं वाटतं की त्यांनी पेपर वाटण्यापासनं, एका टॉकीजवर गेट कीपरकी करण्यापासनं, फिरतं वाचनालय चालू करण्यापासनं असे अनेक कामं केलेत की जे त्यांना परिस्थितीने करायला लावले. पण त्याही परिस्थितीमध्ये मला उत्युच्च व्हायचं आहे, मला जगामध्ये माझं नाव करायचं आहे, ही जी ध्येयपूर्तीची आस्था होती ती त्यांनी कधी सोडली नाही. आपला ध्येयवाद सोडला नाही, आपली प्रामाणिकता सोडली नाही, कुठेही शॉर्टकट मेथड ॲडॉप्ट केली नाही की मला अगदी कमी याच्यामध्ये पैसे मिळायला पाहिजे. प्रचंड कष्ट केले आणि त्या कष्टातनं जे मिळालं त्यानं आपलं आणि आपल्या घराण्याचं जीवन समृद्ध केलं. गणमन भौरी हा त्यांनी 16व्या वर्षी कविता संग्रह लिहिला आणि गणमन भौरी या कविता संग्रहामुळे त्यांना प्रीती मर्ढेकर म्हणून संपूर्ण विदर्भामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ख्याती मिळाली. आणि ही जी गणमन भौरी होती, ही गणमन भौरी
म्हणजे दुसरं तिसरं काहीही नाही, तर त्यांचं जे मन होतं, त्यांची जी दशा होती, त्यांची जी व्यथा होती, ती त्या अक्षर रूपाने साहित्यामध्ये उमटली. आणि ती व्यथा, ती ती जी दृष्टी आहे, ती त्यांनी जेव्हा त्याच्यामध्ये उतरवली तेव्हा ते साहित्य झालं. आणि ते बाकी लोकांना एवढं अपील झालं, कारण त्याच्यामध्ये दुःख होतं, त्याच्यामध्ये वेदना होती, त्याच्यामध्ये संवेदना होती. आणि ते असताच एक ध्येयवाद पण होता की ही माझी परिस्थिती आहे. ते नेहमी म्हणतात की परिस्थिती ही मनस्थिती तुमची बनवू नका, तुम्ही तुमची परिस्थिती तुमच्या मनस्थितीने चेंज करू शकता. त्यांच्या कविता मी वाचल्या तेव्हा त्यामध्ये संपूर्ण चरित्र आपल्याला समोर येतं असं त्यांच्या कवितेत. त्याच्यामध्ये आहे, भरतीची बंडी सुलार झाली, त्याच्यामध्ये लिहिलं आहे, आक्रोशले किंचाळले उबगले मन. हे सर्व त्यावेळची त्यांची ती स्थिती होती, ती त्यांनी त्याच्यामध्ये विशद केली. पुढे ज्या कविता त्यांनी ह्याच्यामध्ये केल्या, त्याच्यामध्ये असं प्रचंड असं ध्येयवाद आहे. आणि त्यांच्या पर्सनॅलिटीच्या रूपाने त्यांना त्याचं व्यक्ती म्हणून, त्याचं आदर्श शिक्षक म्हणून अनेक लोक त्यांचे 43 वर्ष त्यांनी शिकवलं. आणि त्या 43 वर्षामध्ये लाखो विद्यार्थी तिकडे निघाले. बऱ्याच लोकांशी मी बोललो, बरेच लोक म्हणाले की तुमच्या वडिलांचा जो स्वभाव होता हा विनोद गर्भ असा स्वभाव होता. मी जरूर काटांमध्ये आहे, पण तरी मी फुलेच वेचीत जाईल. ते सांगताना म्हणतात की जगत जा भरत जा. बोरकरांची कविता त्यांनी मला समजून सांगितली की आपलं जीवन हे जगण्यासाठी आहे, रोज काहीतरी भरत जाण्यासाठी आहे. विद्यार्थी म्हणून जगायचं, जगाकडे बघण्याची दृष्टी आपली ही उच्च असायला पाहिजे. कारण जगामध्ये असं बरंच काही आहे की जे आपण अजूनपर्यंत मिळवलेलं नाही आहे. ते आपल्याकडे कसं येईल ते बघायचं आणि प्रगती करायची. त्यांचे विद्यार्थी सांगतात की त्यांचा जो वर्ग असायचा तो हाऊसफुल असायचा. कधीही डॉक्टर श्याम सोनारेंचा वर्ग खाली असलेला कोणी बघितला नाही. त्याचं कारण असं की ते जे शिकवायचे ते अतिशय उत्तम शिक्षक होते. प्रत्येक गोष्टीमध्ये ते गांभीर्याने इन्व्हॉल्ड राहायचे. आणि आपण जे काय करतो ते दुसऱ्यांसाठी पण तेवढंच महत्त्वाचं आहे हे ते आपल्या कृतीतून आम्हाला पटवून द्यायचं. तर माझी आई ही फार श्रीमंत घरातली पाटलांची मुलगी होती. आणि तिने जेव्हा यांच्याशी लग्न केलं तेव्हा यांच्याकडे काहीही नव्हतं. पण तू जरी पाटलाची मुलगी असली तरी तुला मी जसं राहतो तसंच राहावं लागेल, तसंच खडतर जीवन जगावं लागेल आणि माझ्यासोबत माझी साथ द्यावी लागेल हे त्यांनी तिला सांगितलं. आणि आईनेही पण ते केलं. आणि त्या काळामध्ये आईला शिकवून तिला त्या पर्यवेक्षक शिक्षिका बनवून MA करून तिला पण आपल्यासोबत आणलं. शिकवणी घ्यायला लावली. अगदी छोट्याशा घरामध्ये तो संसार त्यांनी चालवला. तर मला असं वाटतं की शेतीच्या क्षेत्रामध्ये असेल, बाकी क्षेत्रामध्ये असेल, राष्ट्रीय स्तरावर त्यांनी जे स्वतःचा प्रेझेन्स निर्माण केला, अगदी छोट्याशा गावातनं, वरुडसारख्या, अगदी आमच्या वरुडला कॅलिफोर्निया म्हणतात, कारण त्या उंचीची लोक इथे झालीत. नागर विमानन सल्लागार समितीचे ते सदस्य होते. विमानन विभाग पूर्ण कार्य हिंदीमध्ये करण्याचं दायित्व या समितीचं होतं. त्याच्या सभेला मी दिल्लीला उपस्थित होतो. त्या सभेमध्ये त्यांनी जी चर्चा केली त्याचा माझ्या मनावर मोठा परिणाम झाला. मूर्तिजापूर येथे मराठी साहित्य संमेलन झाले, त्याचे ते अध्यक्ष होते. त्या कार्यक्रमाला पण मी उपस्थित होतो. इथे त्यांनी जे व्याख्यान दिले त्याचा पण माझ्या मनावर फार परिणाम झाला. आणि माझी जी प्रगती झाली त्याच्यामध्ये महत्त्वाचं योगदान त्यांचं आहे. फार पूर्वी ते मराठीमध्ये PhD झाले. हे PhD झाल्यामुळे माझ्या मनावर त्यांचा धक्का बसला आणि मी PhD व्हावं
असं मला वाटलं. ते प्राध्यापक होते म्हणून मी प्राध्यापक झालो. आमच्या बाबांनी लहानपणापासून आम्हाला ज्या व्हॅल्यूज आणि संस्कार देऊन त्या पद्धतीने आम्हाला घडविलं आणि आम्ही ती बाबांना त्या पद्धतीने आज आपापल्या क्षेत्रांमध्ये सक्सेसफुल झालो आहे. ती त्यांनी दिलेली फार मोठी शक्ती आहे आणि ती घेऊनच आम्ही आमचा पुढचा वारसा चांगल्या पद्धतीने सुरू ठेवणार आहोत. आमची पुढे येणारी पिढी त्यांनी दिलेल्या संस्कारांवरती पूर्णपणे समृद्धीने समोर जाणार आहे आणि अशा पद्धतीने आम्ही आमची जीवनाची वाटचाल पूर्ण करणार आहोत. बाबांनी दिलेले चांगले आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही आमच्या जीवनाची चांगली वाटचाल पूर्ण करणार आहोत. वडिलांच्या ज्या पर्सनॅलिटीमध्ये 3 गोष्टी मला अगदी आकर्षित करतात. त्यांचं वक्तृत्व, त्यांचं नेतृत्व आणि त्यांचं कर्तृत्व. आणि या तिन्ही प्रांतामध्ये बाबा फार श्रीमंत होते. त्यांची वक्तृत्व शैली ही वाखाणण्यासारखी होती. कर्तृत्व तर सगळ्या लोकांसमोर येतच होतं, पण नेतृत्वाचे गुण त्यांच्यामध्ये अगदी लहानपणापासून होते. समूह संघटन ज्याला म्हणतात, मित्र जोडण्याची त्यांची हातोटी, मला वाटतं हा स्वभावगुण त्यांनी जन्मभर जोपासला. स्वप्न बघताना ते मोठे बघायची असं ते म्हणायचे. शेतमजुरी करताना एक स्वप्न त्यांनी बघितलं होतं की माझं पण शेत असायला पाहिजे, आणि ते अगदी आधुनिक पद्धतीने मोठं शेत कसं होईल आणि सुजलाम सुफलाम कसं माझं घरी सगळं राहील हे त्यांचं स्वप्न होतं. आणि ते त्यांनी अंगीकारलं आणि त्याकरिता प्रयत्न केले आणि आधुनिक पद्धतीने शेती करून अतिशय प्रगत शेतकरी म्हणून एक कुशल आणि सक्षम असं शेतीमध्ये आपलं एक वलय निर्माण केलं की आपण समाजाचे आणि आपल्या गावाचे देणे लागतो. विश्वशांतीच्या लाटेमध्ये ऑल इंडिया पीस काउन्सिल असेल, वरुडमधनं काही मोमेंट्स असतील ज्या शांती संपूर्ण जगामध्ये पसरावी यासाठी ते कार्य करत राहिले. ते म्हणतात की विचार हा मानवाचा सामर्थ्यशाली सांगाती आहे. विचार समर्थशाली बनवले तर आपले अंतर्मन समर्थशाली बनते. ते नेहमी म्हणतात की उघड मनाचे द्वार पड बाहेरी, पेट व समृद्धीची ज्योत मन मंदिरी. त्यांचं जीवन म्हणजे रात्रंदिवस आम्हाला युद्धाचा प्रसंग असं ज्यांचं जीवन होतं. ते नेहमी म्हणायचे कधी पण आपल्या मनाला कमजोर होऊ देऊ नका. जी काही परिस्थिती असेल त्यावर मात करा आणि पुढे जा. परिस्थिती आणि मनस्थिती याच्यामध्ये मनस्थिती तुमची नेहमी श्रीमंत ठेवा. ते म्हणाले जिथे ईश्वर तिथे ऐश्वर्य, आणि तेच भावना त्यांनी आपल्या संपूर्ण लाईफमध्ये अंगीकारली. सर्व लहान मोठ्या सदस्यांनी आपल्या जीवनाचं सोनं आजच्या कार्यक्रमानं करून टाकले आणि त्यामुळे सोनारे हे नाव आपलं यशस्वी झालं, सार्थक ठरलेलं आहे. सोनं म्हणजे काय? श्रेष्ठता, मूल्यवानता. ती मूल्यवानता आपल्या पोरांच्या, नातवांच्या, सुनांच्या वागण्यातून, बोलण्यातून, संगीतातून, गाण्यातून, कार्यक्रमातून आज दिवसभर आपण पाहिलेले. सगळे लोक म्हणतात की सोनारे परिवारासारखा परिवार नाही, एक आदर्श परिवार आहे. त्या परिवारामध्ये कोणताही दोष नाही. कोणी दारूच्या मागे नाही, कोणी बियाच्या मागे नाही, तिच्या कामांच्या मागे नाही. सर्व आपल्या आपल्या गुणवत्तेच्या, मेहनतीच्या आणि कष्टाच्या मध्ये अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. आज हा सगळा परिवार आणि त्या परिवारातली मुलं मुली, सुना, नातवंड पाहून या जमिनीला, या शेताला खूप आनंद झाला असेल. आणि त्याचं फळ म्हणजे ही जमीन आणखी खूप कापूस पिकेल, खूप तूर पिकेल, त्याचंच नाव ब्रह्मप्रतिष्ठा ही या घरातली. या शहरात मला या जीवनामध्ये खूप समाधान मिळालेलं आहे आणि आज या कार्यक्रमानं मन आनंदित झालेला आहे. समाधान घेऊनच आपल्याला केवळ नोकऱ्या करणं, केवळ पैसा मिळवणं
याच्यापेक्षाही आपली वागणूक महत्वाची असते, आपला प्रामाणिकपणा महत्वाचा असते, आपल्या ठिकाणी असलेली कला महत्वाची असते. ही सर्व या सोनारे परिवारातील घटकांनी दाखवून दिली आहे. त्या जीवनाचा कार्यक्रम होता, त्याला या बाकीच्या कार्यक्रमाची जोड रचनांना दिली आणि त्याच्यातून लपलेली जी वाटता उघडकीस आणली गेली. आपले शिक्षण प्रशांत हेमंत रचना ही उमरा आणि निशा माधुरी कला या सर्वांच्या ठिकाणी ही योग्यता मोठा प्रमाणात आहे. ही सगळी घोषणावर गोष्ट आहे. हे सगळं समाधान घेऊन आपल्या जीवनाचं यशाचं बघत आहे. मी तर वयाची 77व्या वर्षाकडे वाटचाल सुरू केली. या 77 वर्षापर्यंत जो अनुभव घेतला त्यातला आत्मा एक कळस या कार्यक्रमात मुलांनी दाखवून दिलेला. अजूनही जोरात आपण काही म्हटलं आणि या कार्यक्रमाला सिद्धांत दादा सगळे काम अडकून हजर झाले. त्याच्यामुळे आपल्या कार्यक्रमाला विशेष भर पडलेली आहे, महत्व प्राप्त झालं. आणि वरूडच्या प्रतिभा सोनारे यांना त्यांनी तिथून गेट पासून ऐतिहासिक घटना आहे. तुम्हा सर्वांना आशीर्वाद. प्रशांत यांची जोडी अगदी वाखाणण्यासारखी आहे. प्रशांत आणि प्रतीक्षा यांची पण जोडी चांगलीच आहे. त्यानंतर हेमंत आणि रचना यांची पण जोडी चांगली आहे. आजचा हा जो कार्यक्रम घेतला आहे हा रचनांच्या प्रोत्साहनाने, रचनाने त्याच्यामध्ये भाग घेतला म्हणून असा उत्कृष्ट कार्यक्रम झालेला आहे. वरुड तालुक्यातील इसंब्री गावाच्या मातीतून जन्मलेल्या आणि आपल्या व्रतस्थ ज्ञानोपासनेने कौशल्यपूर्ण अध्यापन शैलीने वरुडचे सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक जीवन सुगंधित करणाऱ्या प्राध्यापक डॉक्टर श्याम सोनारे या संघर्ष योद्ध्याच्या प्रेरणादायी जीवन कार्याला मानाचा मुजरा करण्याचा हा प्रसंग. गेली 50 वर्ष अखंड ज्ञान साधना करणाऱ्या एका व्रतस्थ, विद्यार्थीप्रिय, सर्जनशील प्राध्यापकाचा हा अंतिम समारंभ. परिस्थितीसमोर न वागता परिस्थितीलाच ज्यांनी वाकविले, परिस्थितीसमोर शरण न जाता परिस्थितीलाच शरण आणून ज्यांनी आपल्या बौद्धिक जडणघडणीचा स्फूर्तिप्रद असा प्रेरक प्रवास केला, अशा तेजस्वी व्रतस्थ जीवन साधनेला नमन करण्याचा हा दिवस. गणमन भौरीच्या निमित्ताने मराठी साहित्याच्या काव्य क्षितिजावर प्रकाशमान झालेला हा तारा प्रति मर्डेकर म्हणून महाराष्ट्रभर गौरवण्यात आला. डॉक्टर श्याम सोनारे हे वरुडच्या भूमीत मोठ्या कष्टाने पिकलेलं कोमल, शांत, सुंदर, प्रेमळ शेत होतं. त्या शेतातून गंध उग्रतर उरी साठवून ऐहिकतेच्या ऐलतताहून अमरप्रीतीचे करण्या पूजन, देवत्वाचे क्षण आराधन, चिरंजीवी नाते संजीवन, दुष्करतर हे म्हणून जीवन, ध्येय विस्मरण, अश्रू विमोचन अशा नितांत सुंदर स्वरूपाचे काव्य करणारा, कष्टाविना फळ न मिळते म्हणत कठोर परिश्रम करण्याची तयारी करणारा, आपल्या ध्येयांवर निष्ठा ठेवून सतत ज्ञानानंद आणि जीवनानंद देणारा तारा अनंतात विलीन झाला. मातृ हृदयाचे गुरु, सामाजिक बांधिलकी जपणारे बहुआयामी गुणग्राहक व्यक्तिमत्व, त्यांची अध्यापन शैली चित्तवेधक, विषय ज्ञान अफाट, ज्ञान संक्रमित करण्याची प्रचंड क्षमता, आयुष्यात कुठलाही न्यूनगंड न बाळगता परिस्थितीवर मात करून आपल्या उत्तम अध्ययनाने आणि अध्यापनाने त्यांनी नावलौकिक मिळवला. आजच्या स्वयंकेंद्रित जगणाऱ्या मानवी जगात बाबांचे कर्तृत्व फारच प्रेरक ठरते. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते कृतार्थ जीवन जगले. आजपर्यंत कमळाच्या धोरणात मधु पाजणारे बाबा शेवटी समाधानाने जीवन व्यतीत करून देवाघरी गेले. मधु मागशी माझ्या सख्या परी, मधु घटची रिकामे पडती जरी, असे भारा तांबे यांच्या काव्यदानीने धर्ममान होऊन ते पुढे उत्तरार्धात असे म्हणाले की, ढळला रे ढळला दीन सख्या, संध्या छाया भिवविती हृदया, आता मधुचे नाव खासया, लागले नैत्र पैलतिरी. ही काव्य जाणीव
त्यांनी सातत्याने शेवटच्या काळापर्यंत जपून ठेवली. विचार समृद्ध, ज्ञानवर्धक, अनुभवसिद्ध, विनोदगर्भ, भावपूर्ण अशी प्रसन्न अध्यापन शैली असलेले, प्रेमाधारित प्रोत्साहनात्मक वागणुकीने व स्वजीवनातील प्रामाणिक मेहनतीचे आदर्श उदाहरण असलेले, शेतीपासून साहित्यापर्यंतच्या विविधांगी सफल साधनेचे विद्यार्थी जनांच्या आचार विचारांची श्रीमंती सदैव वाढवणारे, आपले उदात्त विचार आपल्या सहज व रसाळ शैलीमुळे श्रोत्यांसाठी चिरस्मरणीय ठरवणारे, समाजसेवा, राष्ट्रसेवा, रुग्णसेवा, पर्यावरण, बंधुभाव, विश्वशांती व मानव सेवा याकरिता अविरत झटणारे, विद्याधन, संस्कारधन, सुविकसित मन, प्रतस्थ अध्यापन कौशल्य, समाज संवेदनशील वृत्ती व वाङ्मयीन कार्यकर्तृत्व असलेल्या, शून्यातून विश्व निर्माण करणारा, वक्तृत्व, कर्तृत्व व नेतृत्वाची एकत्र सांगड असणारा, आपली यशस्वी जीवन साधना पूर्ण करणाऱ्या तपस्वी संघर्ष योद्धा पित्याला सोनारे कुटुंबीय व आप्तस्वकीयांकडून मानाचा मुजरा.